नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉन अफिनिटीबद्दल डिस्कशन केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन कन्सेप्टला सुरुवात करतोय. त्या कन्सेप्टचं नाव आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची डेफिनेशन आपण फळ्यावर दिली, ती बघूयात. काय डेफिनेशन? द टेंडन्सी or ability to attract shared electron toward itself in a chemical compound is called as electronegativity. बघा काय म्हटलंय, टेंडन्सी म्हणजे काय? प्रवृत्ती. द टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती किंवा ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे काय? तर सामर्थ्य. कशाचं सामर्थ्य? टू अट्रॅक्ट, स्वतःकडे खेचून घेण्याचं. काय खेचून घ्यायचं? शेअर्ड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची जी प्रवृत्ती आहे, स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याचे जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याला किंवा त्या प्रवृत्तीला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. समजा मित्रांनो, कंपाऊंड फॉर एक्झाम्पल एक ए बी नावाचा कंपाऊंड आहे. हा ए बी नावाचा कंपाऊंड कसा तयार झाला आहे? कंपाऊंड एने एक इलेक्ट्रॉन, कंपाऊंड बीचा एक इलेक्ट्रॉन, दोघांनी त्या ठिकाणी म्युच्युअल शेअरिंग केलेलं आहे आणि त्या ठिकाणी काय तयार केलं आहे? एक केमिकल बॉन्ड तयार केला आहे. काय तयार केला आहे? केमिकल बॉन्ड. पण मित्रांनो, समजा हा जो ए बी मधला हा जो बी आहे, हा बी समजा जास्त पॉवरफुल असेल, त्याच्यावर समजा जास्त न्यूक्लिअर चार्ज असेल, तर तो काय करणार? हा एचा जो इलेक्ट्रॉन आहे, हा ए आणि बी हे कोणते इलेक्ट्रॉन आहे? हे कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत? शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. कंपाऊंड एने एक इलेक्ट्रॉन आणि बीने एक इलेक्ट्रॉन, दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन शेअर करून त्यांनी त्या ठिकाणी केमिकल बॉन्ड तयार केला आहे. पण हा बी कसा आहे? बी जास्त पॉवरफुल आहे, बीवर जास्त न्यूक्लिअर चार्ज आहे. मग हा बी काय करणार आहे? हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची जी प्रवृत्ती आहे, हा इलेक्ट्रॉन बी कडे जाण्याची जी टेंडन्सी आहे, त्या टेंडन्सीला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. परत लक्षात घ्या, काय डेफिनेशन आहे? इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याचं जे सामर्थ्य आहे मित्रांनो, त्या सामर्थ्याला, त्या टेंडन्सीला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणणार आहोत. बरोबर आहे? बघा आता आपण H2 आणि H मध्ये डिफरन्स काय सांगितला होता आपण? H2 हा काय आहे? H2 हा काय आहे? मॉलिक्यूल. आणि हा हायड्रोजन काय आहे? ॲटम. हायड्रोजन काय आहे? ॲटम. मित्रांनो, हा H2 मॉलिक्यूल कसा बनलेला आहे? हा एक हायड्रोजन, त्याच्याकडचा एक इलेक्ट्रॉन, दुसरा हायड्रोजन, त्याच्याकडचा एक इलेक्ट्रॉन, दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन काय केलाय? म्युच्युअली शेअर केलाय. फॉर एक्झाम्पल, दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन शेअर करून त्या ठिकाणी हा बॉन्ड तयार केलेला आहे. दोघं ॲटम कसे आहेत? सारखे. दोघं ॲटम कोणते दिसतात आपल्याला? हायड्रोजन दिसत आहेत. दोघांची जी कपॅसिटी आहे ती कशी आहे? सारखी आहे, कारण दोघं कसे आहेत? सेम आहे, एच आणि एच. मग असं होणार का? हा एक हायड्रोजन जो आहे, या हायड्रोजनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार आहे? असं होणार नाही, कारण की दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे मित्रांनो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे म्हणून त्यांनी कोणता बॉन्ड तयार केला आहे? कोणता बॉन्ड तयार केला आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. कारण काय? दोघं एक हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन, दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे? सारखी आहे. हा हायड्रोजन याच्याकडचा इलेक्ट्रॉन खेचणार नाही किंवा हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन खेचणार नाही. इलेक्ट्रॉन एकमेकांकडे पुल करण्याची प्रवृत्ती ती होणार नाही. त्यामुळे म्युच्युअल शेअरिंग प्रॉपर होणार. इलेक्ट्रॉनचं म्युच्युअल शेअरिंग होऊन त्या ठिकाणी कोणता बॉन्ड तयार होणार आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार. ओके. मग पॉइंट काय? दोन ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी असेल, नियर अबाउट असेल, तर ते कोणता बॉन्ड तयार करतील? कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. फॉर एक्झाम्पल आपण अजून घेऊयात O2. O2 कसा तयार होणार? ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन काय तयार झालाय? O2 तयार झालाय. दोन ओव्हरलॅप होणारे ॲटम कसे आहेत? सारखे आहेत. त्यामुळे त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी असणार आहे? सारखी आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे म्हणून कोणता बॉन्ड तयार होणार आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार. ठीक आहे. पण समजा मित्रांनो, दोन जे ॲटम्स आहेत, एकमेकांशी कंबाईन होणारे ॲटम्स,
त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी समजा डिफरंट असेल तर मग काय होणार, कोणत्या प्रकारचा बॉन्ड तयार होणार, आयोनिक बॉन्ड तयार होणार. कोणता बॉन्ड तयार होणार, आयोनिक बॉन्ड. ओके, काय तयार झाला तो, कारण की दोन कंबाईन होणारे जे ॲटम्स आहेत मित्रांनो त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट आहे. एक्झाम्पल बघू आपण त्याचं. सोडियम 11 ॲटॉमिक नंबर, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोडियम ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 आणि 3s1. ओके. क्लोरीन ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p5. ओके. किती टोटल आहे, 2 4 10 12 5 17 इलेक्ट्रॉन्स आहे. असा हा सोडियमकडे एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे. ओके, बघा हा सपोज हा तुमचा आहे 3s ऑर्बिटल, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे. क्लोरीनचा शेवटचा ऑर्बिटल कोणता आहे, p ऑर्बिटल. त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 4 आणि 5. याच्याकडे पण एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आणि याच्याकडे पण एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. दोघं त्या ठिकाणी एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतील. ओके, आणि केमिकल बॉन्ड तयार करतील. पण मित्रांनो आपण जर बघितलं क्लोरीनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. क्लोरीनकडे 17 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे क्लोरीनवरचा न्यूक्लिअर चार्ज कसा असणार आहे, जास्त असणार आहे. मग सपोज हा सोडियमचा एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड, यांनी अशा पद्धतीचा बॉन्ड तयार केला. बरोबर. कसा बॉन्ड तयार केला आहे, हा सोडियमचा एक आणि क्लोरीनचा एक, त्यांनी म्युच्युअल शेअरिंग केलं, त्या ठिकाणी तो बॉन्ड तयार केला. पण मित्रांनो क्लोरीनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. प्रोटॉन्स पण किती असतील, 17 असतील. त्यामुळे क्लोरीनवरचा जो न्यूक्लिअर चार्ज आहे मित्रांनो तो कसा असणार आहे, जास्त आहे. क्लोरीनचा न्यूक्लियस जास्त पॉवरफुल असणार आहे. मग क्लोरीनचा न्यूक्लियस काय करणार आहे, हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन तो क्लोरीन स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन्स हा एक आहे, त्याने कोणाचा खेचून घेतला, सोडियमचा पण खेचून घेतला. क्लोरीनकडे इलेक्ट्रॉनची संख्या झाली म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज झाला आहे, डेल्टा निगेटिव्ह चार्ज. आणि सोडियमने इलेक्ट्रॉन दिलेला आहे, सोडियमचा इलेक्ट्रॉन लॉस्ट झालेला आहे म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज झाला आहे, डेल्टा पॉझिटिव्ह. प्लस आणि मायनस म्हणजे कोणता बॉन्ड तयार केला आहे, त्या ठिकाणी त्यांनी आयोनिक बॉन्ड तयार केला आहे. ठीक आहे. मग मित्रांनो आपण काय लक्षात ठेवू शकतो, ज्यावेळेस दोन कंबायनिंग ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी असेल त्यावेळेस ते कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात. आणि ज्यावेळेस दोन कंबायनिंग ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट असेल, एकाची कमी असेल एकाची जास्त असेल, त्यावेळेस ते कोणता बॉन्ड तयार करतात, त्यावेळेस ते आयोनिक बॉन्ड तयार करतात. ओके, हे झालं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं इंट्रोडक्शन. मित्रांनो आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण आयोनायझेशन एनर्जी बघितलं, त्याच्यानंतर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बघितलं. आयोनायझेशन एनर्जी असेल किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी असेल, या दोघांचं युनिट काय होतं, किलो जूल पर मोल्स किंवा इलेक्ट्रॉन व्होल्ट्स, त्यांना युनिट्स होते. पण मित्रांनो ही जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे याला कोणत्याही प्रकारचं युनिट नाही. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण एका स्पेसिफिक सिम्बॉलने दाखवतो. तो सिम्बॉल आपण ड्रॉ करू आणि त्याला काय म्हणतात ते आपण बघूया. मित्रांनो आपण आत्ताच म्हटलं की इलेक्ट्रॉन अफिनिटी असेल किंवा आयोनायझेशन एनर्जी असेल त्याचं युनिट काय, किलो जूल पर मोल किंवा इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण ही जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डझंट हॅव एनी युनिट, त्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीला कोणत्याही प्रकारचं युनिट आपण मेन्शन करू शकत नाही किंवा त्याला युनिट नाही आहे. दुसरा पॉईंट काय म्हटलं, इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल चाय. हा तो सिम्बॉल आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण या सिम्बॉलने रिप्रेझेंट करू शकतो. युनिट नाही आहे पण त्याला आपण मेजर करू शकतो. 2 पद्धतीने आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकतो. पहिली जी मेथड आहे त्याला पॉलिंग्स मेथड म्हणतात, त्याला पॉलिंग स्केल म्हणू शकतो आपण. दुसरी जी मेथड आहे त्याला मुलिकेन्स स्केल किंवा मुलिकेन्स मेथड म्हणू शकतो. या 2 मेथडचा उपयोग करून आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता आपण बघतोय व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाच्या दरम्यान, पिरियोडिक टेबलमध्ये आडव्या रेषांना आपण काय म्हणत असतो, पिरियड्स, आणि उभ्या रेषांना आपण काय म्हणत असतो, ग्रुप्स. मग पिरियड आणि ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं व्हेरिएशन कशा पद्धतीने होतं
त्याचा ट्रेंड काय आहे ते आपण आता बघूया. आपण बघतो मित्रांनो, व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन पिरियड्समध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा काय ट्रेंड आहे. काय स्टेटमेंट केलं आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग अक्रॉस द पिरियड. म्हणजे लेफ्ट पासून राईटकडे आपण जसं जसं शिफ्ट होत जाऊ तसं तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, वाढते. आता त्याची कारणं काय ते बघूया. तर मित्रांनो मला सांगा, का लेफ्ट पासून राईटकडे आपण जर गेलो तर ॲटॉमिक साईज काय होत जाते, कमी होत जाते. पहिला आपण लेफ्ट पासून राईटकडे आपण गेलो तर ॲटॉमिक साईज कमी होत जाते. ॲटॉमिक साईज कमी झाली की त्या ठिकाणी काय वाढत असतो, न्यूक्लिअर चार्ज वाढतो. हे दुसरं कारण. बघा मित्रांनो, आपण आताच म्हटलं की आपण लेफ्ट पासून राईटकडे जर जसं जसं शिफ्ट होत जातो तसं तसं ॲटॉमिक साईज कमी होत जाते. ॲटॉमिक साईज कमी झालं की न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअर जास्तीत जास्त पॉवरफुल होत जातो. जेवढा न्यूक्लिअर जास्त पॉवरफुल होईल तेवढा तो जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करणार. म्हणून काय म्हटलंय, सो द ॲटम अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन मोर स्ट्रॉंगली. जेवढा ॲटॉमिक साईज कमी तेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त. जेवढा न्यूक्लिअर चार्ज असतं तेवढा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची प्रवृत्ती जास्त. बघा आपण आता लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, 4, 8 आणि 9. बघा आपण लिथियम पासून फ्लोरीनकडे बघतोय. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. लेफ्ट पासून आपण जसं राईटकडे जातोय ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतोय. ॲटॉमिक नंबर जसा वाढतोय तसा काय वाढतोय, न्यूक्लिअर चार्ज वाढतोय. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे ॲटॉमिक साईज कमी होत जाते. ॲटॉमिक साईज कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त खेचून घेण्याची प्रवृत्ती पण काय होते, वाढते. बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिथियमची किती, 1, नंतर 1.5, 2, 2.5, 3, 3.5 आणि 4. आपण जसं जसं शिफ्ट होत जातोय लेफ्ट पासून राईटकडे तशी तशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. ओके. मग हा झाला ट्रेंड ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन पिरियड्स म्हणजे आडव्या रेषेमध्ये. ओके. आता आपण बघूया ट्रेंड फॉर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन ग्रुप्स. ओके. मित्रांनो आपण आता बघतोय व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन ग्रुप उभ्या रेषेमध्ये. स्टेटमेंट काय दिलंय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे वरपासून खालपर्यंत आपण जसं जसं शिफ्ट होत जाऊ, टॉप टू बॉटम जसं आपण जातो तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. काय कारण असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होण्यामागे, जसं जसं आपण टॉप पासून खालपर्यंत जातो ॲटॉमिक नंबर तर वाढतोच, ॲटॉमिक साईज पण वाढते कारण की नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढत आहे. बरं लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, याचा किती 11, याचा किती 19 आणि 16. नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढले की ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज वाढली की न्यूक्लियसचा इलेक्ट्रॉनवरचा जो होल्ड आहे तो कमी होतो. न्यूक्लियस इलेक्ट्रॉन व्यवस्थित स्ट्रॉंगली हेल्ड करू शकतो का, नाही. समजा आपण एक रुटीन एक्झाम्पल घेऊ. आपला एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये समजा 10-15 मुलं आहेत, तर शिक्षकांचं त्या मुलांवर व्यवस्थित लक्ष असू शकतं. पण त्याच वर्गात समजा 150 मुलं असतील तर सगळ्या मुलांवर त्या ठिकाणी शिक्षकांचं लक्ष व्यवस्थित असू शकतं का, नाही. तर ॲटॉमिक साईज कमी असेल तर इलेक्ट्रॉन चांगल्या पद्धतीने आपण हेल्ड करू शकतो, इलेक्ट्रॉनला आपण अट्रॅक्ट करू शकतो. पण ॲटॉमिक साईज वाढली की न्यूक्लियसचं इलेक्ट्रॉनवरचा होल्ड कमी होतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची जी कपॅसिटी आहे, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची जी टेंडन्सी आहे, ती टेंडन्सी कशी होत जाते, कमी होत जाते. बघा लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1 आहे, 0.9, 0.8, 0.8, 0.7. अशा पद्धतीने ती कशी होत गेली मित्रांनो, कमी होत गेली. सो फ्रेंड्स, electronegativity decreases in a group and electronegativity increases in a period. So what we have discussed today, electronegativity is what? It is a tendency or ability to attract shared electron towards itself. Okay? Elements having similar electronegativity will form covalent bond. Elements having difference in electronegativity will form ionic bond. Electronegativity doesn't have any unit. It is represented by the symbol chi. It can be calculated by using two methods. One is Pauling's method, another is Mulliken's method. Okay? And just we have discussed variation of electronegativity in periodic table. Okay? So in today's lecture we have completed the introductory part of
electronegativity. In the coming lecture, we are going to discuss how electronegativity is calculated by using different scale and factors affecting the electronegativity. Okay, thank you.